मॅचला सुरुवात. यस, धामापूरकरचा पहिलाच बॉल टोलवलाय. वाईड इश लॉंगर मॉडेलांच्या वरतून खेचलाय. पहिलाच बॉलवर करणच्या बॅट मधून येतोय षटकार. विद्यमान सदस्य त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. इकडे टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये जास्त उंच गेलाय. मिडॉनला संधी. चेल टिपलाय. पुढच्याच बॉलवर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय तो भूषण धामापूरकरनं. एक गडी बाद, 6 धावा. विकेटचं पतन थोडी घाई केली असं म्हणावं लागेल ना करणला. कारण पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं दमदार सुरुवात केली होती, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र त्याला बाद केलंय ते भूषण धामापूरकरनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय शुभम पाटील. धामापूरकर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. शुभम यावेळेस मात्र लॉफ्ट करतोय. लॉफ्ट कव्हर ड्राईव्ह. लॉंग ऑफचे फिल्डर मात्र पोहोचला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. तोपर्यंत मात्र सहजतेने उडणाऱ्या दुहेरी धाबा. 2 धाबांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 8 या आकड्यावर. हो, बॅकफुटला जाऊन कट केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल तो सरळ कबर्स बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता येतोय चौकार. तर एक गडी बाद, 15 धाबा. दमदार सुरुवात यावेळेस मात्र करण्यात आले तिचिर्ले संघाकडून.
बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र थोडासा अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटक्याचा अवलंब केला होता. इकडे एक धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 एकाच ग्रामपंचायतीमधील संघ आहेत, गावठाण आणि चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीमधील दोनही संघ आमने सामने. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 2 सामने जिंकले, तेवढा पण वहाळ या संघानं. करणचा हा बॉल, यावेळेस मात्र पहा मिड ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आले, त्या ठिकाणी झेल टिपलाय, फलंदाज बाद. सफलता मात्र अर्जित केली या ठिकाणी करण मडवीनं, सार्थक करत मैदानाच्या बाहेर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र हलकीशी अपील. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली आहे. चांगली बॉलिंग करतोय करण मडवी, फार कमी पाहायला मिळेल तुम्हाला. फक्त ग्रामीणचा संघ असेल तर तेव्हा गोलंदाजी करतोय, अन्यथा बऱ्याच वेळेला आपल्याला व्यावसायिक क्रिकेट खेळताना दिसतो करण. इकडे तो थोडासा रनअप मध्ये प्रॉब्लेम, डेड बॉलचा इशारा. 16 धाबा धावफल कव्हर आहेत आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, दुसरं षटक सुरू आहे. बॅक टू द बॉलर्स. इकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबवलाय, पाहावं लागेल, आणि फलंदाज बाद. परतावं लागेल इथे मात्र. महत्वपूर्ण सफलता मात्र या ठिकाणी अर्जित करत असताना गावठाण संघ चैतन्य मडवी. बॅक टू द पवेलियन. गौरव रसाळ नवीन फलंदाज. चैतन्य बाद झालाय, परंतु शुभम पाटील आहे खेळपट्टीवर, ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक धाबा आल्यात आतापर्यंत. त्याला इनिंग मात्र पुढे न्यावी लागेल, परंतु गौरव रसाळ मात्र कशा पद्धतीनं त्याला साथ देतो हे सुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. करण मडवी तयार. फिरून खेळण्याचा प्रयत्न पडलाय अक्षरशः त्या ठिकाणी. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळणं आजकाल सगळेच फलंदाज हा प्रयत्न करत असतात. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला, वेगानं पुढे आलाय, तोपर्यंत मात्र सहजतेने 2 धावा. धावा अशाही घेता येतात, जर चांगले ऑर्थोडॉक्स तुम्ही खेळलात तरीही धावा येतात, परंतु बऱ्याच वेळेला सहज सोपं काय ते मात्र पाहिलं जातं. आणि त्याचमुळे मग फाईन लेगला मात्र चेंडू थोडा कनेक्ट झाला की लगेच बाउंड्री जात असते, कारण त्या क्षेत्रामध्ये फार कमी वेळेला तुम्हाला क्षेत्ररक्षक दिसतात, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न. परंतु जेव्हा तुम्ही अनऑर्थोडॉक्स खेळता तेव्हा बऱ्याच वेळेला चेंडू मिस होण्याची शक्यता सुद्धा तेवढी जास्त असते. इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर संकेत 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ.
18 वर 3 अशी धावसंख्या आहे. यावेळेस मात्र फटका कनेक्ट झाला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. त्याला माहिती होतं अंकुशला की माझ्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट मात्र कोणत्या क्षेत्रामध्ये फटके येऊ शकतील आणि त्यासाठी अगदी लॉंग लेगला फिल्डर तैनात करण्यात आलाय. एक धाव मिळेल शुभमला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19 वर. फिरवतोय चेंडू चांगलाच अंकुश टकले. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतील या गोलंदाजीमधून. गौरव रसाळ थोडासा वेट केला, बॅकफुटला जाऊन मात्र कट केलाय बॉल. बॉल जाईल तो कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार गौरवच्या बॅटमधून येतोय. चौकार. फिरून खेळला हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. फार मोठी रिस्क नसेल. एकच धाव येताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 24 वर 24. इकडे चान्स जरूर आहे. कव्हर पॉइंटला पहा, संधी होती, झेल हवेमध्ये होता आणि तिकडे सुटलाय. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली बॉलिंग, व्हेरिएशन बॉलिंग पाहायला मिळते तुम्हाला. थोडंसं मिश्रणयुक्त गोलंदाजी, कटर गोलंदाजी पाहायला मिळते नेहमीच सातत्यानं अंकुश टकलेच्या माध्यमातून. आणखीन एक धाव लागल्यानंतर स्कोर कार्डवर 25 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना चिरले संघ आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये एवढा पण वहाळ संघ 2 सामने जिंकलेत. वहाळ संघ आपण यायचंय. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय, जास्त उंच गेलाय आणि इकडे बराच धावलाय भूषण धामापूरकर. मिड विकेट पासूनच हे अंतर मात्र वाईडिश मिडॉन पर्यंत कापलंय त्याने. सुंदर झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 4था हादरा लागलाय तो इकडून चिरले टीमला. कुणाल मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावर. अंकुश टकलेला मात्र मिळाले विकेट. 3रं षटक सुरू आहे. कुणालला बॅकफुटला जाऊन पूल केलाय. व्हाट अ शॉट. कमालीचा फुलचा फटका. बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या पहिलाच बॉल फेस करत असताना ठोकलाय षटकार.
31 धावा 3 षटकांच्या अखेरीस. चौथा आणि अंतिम षटक आता मात्र असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो आकाश टकले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले, अगदी बॉल चाललाय लॉंग स्टॉप, परंतु त्या ठिकाणी बेल्स पहिल्यांदा ऑफ झाले आणि इकडे मात्र आणखीन एक सफलता. शुभम पाटील बाद झालाय, परंतु चांगला खेळला तो. धाबांचं योगदान मात्र त्यानं जरूर दिलं आपल्या इनिंग मध्ये आणि हा 5वा धक्का लागलाय तो चिर्ले संघाला. फटका चांगला आहे. पहा बॉलला पाठवले तो सरळ सीमा रेषेच्या दिशेनं 6 धावांकरता षटकार. मात्र पहिल्याच बॉलवर षटकार. आता दोनही फलंदाज खेळपट्टीवर आहेत. पहिल्याच बॉलमध्ये षटकार मारणारे. एका बाजूला कुणाल मडवी, दुसऱ्या बाजूला प्रियांशू घरात विस्फोटक फलंदाज आहेत. धावसंख्या 6 ने जम्प करेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 37 वर 37. आकाश टकले पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट न. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला गेला. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. गोलंदाज तरीही नाराज आहे. डॉट आला. इकडे कुणाला एकटाच धावत सुटला आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट मात्र गमवेल. तो संकेत 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ. फलंदाज बाद होईल कुणाल मडवी. प्रियांशू घरात षटकार जरूर मारला आलेल्या, परंतु पुढचे 2 चेंडू मात्र निर्धाव खेळलाय आणि शेवटचं षटक सुरू आहे. थोडासा वेट केला आणि तदनंतर मात्र हा पुलचा फटका. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं पिकअप स्ट्रोक वेगवान 4 धाबा. की आपण स्टेजवर या. बॉल चला मिड विकेट कडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे पाहूया. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुजित पाटील मात्र वेगाने धावतोय. धावण्यास भाग पाडलं खरं तर प्रियांशूला. 2 धावा पूर्ण होतील. तिसऱ्या धावेसाठी मात्र तो धावबाद होतोय. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय
आणि धावफलकावर धाबा पाहायला मिळतील त्या 43 धाबा 43 रन्स 44 धाबांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. 11ची सरासरी राखायची आहे. हा सामना जिंकायचा असेल तर सतीश स्मृती गावठाण टीमला करायच्या आहेत त्या 44 धाबा. ओढापूर बाळ संघ आपण रिपोर्ट करा प्लीज. जर वेळेमध्ये आला नाहीत तर इकडून सरळ फायनलला पाठवू आम्ही टीम. चं टार्गेट ऐकूया. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील हर्षदजी मडवी, नेरुळ, नवी मुंबई. चला मॅचला होती सुरुवात. थँक्यू व्हेरी मच दीपकजी पाटील सर यांचा आवाज अतिशय तंत्रशुद्ध समाल. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला करण मडवीच्या बॅटमधून आणि सिंगल धाव संख्येचा श्री गणेशा. अंकुश टकले आणि करण मडवी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात इथे मात्र झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. शुभम पाटील ओव्हर द विकेट. ओ इनसाइड आउट. चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल सलामच्या कॅमेरामन जवळ. रन मिळतील 4 चौकार. अंकुश टकलेने आपल्यावरती अगदी
कलात्मकतेने सोप्या पद्धतीने हा फटका इम्प्लिमेंट केला. आणखीन एकदा ओहो हो हो गुड फिल्डिंग. एकच रन इथे मात्र मिळाली. नशिबाने इथे मात्र चांगली साथ दिली क्षेत्ररक्षकाला, परंतु अंकुश नाराज आहे. खरं तर स्ट्रोक खूप चांगला होता. गॅप फक्त शोधणं गरजेचं होतं. शॉर्ट स्क्वेअरलेगकडे उभ्या असल्या खेळाडूकडे बॉल गेला आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. हे नशिबाचा भाग आहे. सिंगल आली. फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅपमध्ये. आता इथे चान्स नाहीये. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार. एक्स्ट्रा काही एफर्ट्स याही फटक्यामध्ये नव्हते. अगदी सहजतेने खेळतात करण आणि अंकुश. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये फिल्डर पासून दूर आहे. बॉल सीमारेषा ओलांडेल का प्रश्नचिन्ह आहे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. करणच्या बॅटमधून दुसरा चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम पाटील राऊंड द विकेट करणसाठी. हा बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर सोडून दिलाय. जीवन जर आम्हाला कळवतील हा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मध्ये वाढ होते. आता स्वाभाविक आहे हा दबाव येणं. 15 धावा झाल्यात. एकंदरीत 44चं टार्गेट त्यांना चेस करायचं हे माहीत आहे. 11ची सरासरी त्यांना मेंटेन करायची होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आल्यात 15. हाही बॉल ढकलून दिलाय गॅपमध्ये. फिल्डर पासून बराच दूर आहे, परंतु काय पाठलाग करतो या बॉलचा अगदीच चित्त्याप्रमाणे, परंतु बॉल थांबायला तयार नाहीये. बॉल सीमा पार. हा शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. प्रत्युत्तर देत असताना आपण पाहिलं या सतीस्मृती गावदेवी गावठाण टीमच्या खेळाडूंना. एकीकडे अंकुश टकले जो मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याने 40 धावा पहिल्याच इनिंगमध्ये उभ्या केल्यात. आता या इनिंगमध्ये अजून 25 धावा बॅलन्स असताना त्याच्या बॅटमधून किती येतील हे महत्त्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय. करण मडवी इन ॲक्शन. बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघतोय बॉल. वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. टीमची एकूण धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. अजून 24 करायचे आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 24. संध्याकाळचं हे अतिशय थंडगार आता वातावरण तयार होत चाललंय. हे पाहतोय आपण. ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 मिळतील. अ व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. वोडाफोन वहाल टीम जर आपण उपस्थित असाल तर कृपया आपल्या उपस्थितीची नोंद आयोजकांकडे करा, जेणेकरून मग पुढचा सामना खेळण्यासाठी फार उशीर होणार नाही. बॉलिंग ट्रॅकवरती करण मडवी समोर तयार आहे. अंकुश. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. पॉइंटला त्या ठिकाणी मात्र बॉल चाललाय.
ॲग्रेशनमध्ये झालेली ही थ्रो आपण पाहिली, एक धाव रोखू शकत नाही आहे. आता ही बाटल आहे करण मडवी वर्सेस करण मडवी. अनेक वेळा हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधातही खेळलेत, एकमेकांच्या सोबतही खेळलेत, त्यामुळे असं दृश्य फार कमी वेळा पाहायला मिळतं. ग्रामीणच्या मॅचेस ज्यावेळी खेळल्या जातात त्यावेळेच्या दोन्ही खेळाडू बऱ्याच वेळा एकमेकांच्या समोर आलेत आणि ज्यावेळेस व्यावसायिक संघामध्ये या टीममध्ये जागा बनवतात, तालुक्यासाठी म्हणा किंवा संपूर्ण जिल्ह्यासाठी म्हणा, परंतु व्यावसायिक संघामध्ये खेळताना ते एकमेकांच्या सोबत खेळतात. टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा थोडासा बाहेर वळवला जातोय. अगदी मनगटाच्या पूर्ण सहाय्याने बॉल झालेत आतापर्यंत 4. टीमची एकूण धावसंख्या 3 बॉल आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर 23 झाल्यात. 4था बॉल आहे करणसाठी. इथे पाहू शकता आपण पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न केला गेला, त्यामध्ये यश मिळालं. पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर बॉलर करण मडवीच्या माध्यमातून केला गेला, विच इज बिलॉंग फ्रॉम टीम संकेत 11 भूमिका स्पोर्ट्स शिरले. दोन्हीकडचे खेळाडू बॉलर बॅटर करण मडवी या नावाने सध्या तरी आहे. ड्राईव्ह केला, ढकलून दिला बॉल लॉंग ऑफकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे, सिंगल तिथून मिळणार आणि या सिंगलच्या बरोबरीने एकूण धावसंख्येत वाढ होताना धावा झाल्या 24. 20 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 13 बॉल 20. 18 बॉलमध्ये खरं तर 25ची आवश्यकता होती, आता 13 बॉलमध्ये 20. हाही बॉल ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट खेळून बसलेत आणि शेवटचा बॉल येतो डॉट. करण मडवीचं षटक संपलं. पहिल्या ओव्हरमधून धावा आल्या 19 आणि दुसऱ्या ओव्हरमधून एकूण धावा आल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 5. 24 झाल्या. 20 धावांची अजूनही गरज आहे. 12 बॉलमध्ये 20 बनवायचे आहेत. मॅच जिंकण्यासाठी 10ची सरासरी आता इथून मेंटेन करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11ची सरासरी राखली, दुसऱ्या ओव्हरमध्ये ती सरासरी राखू शकले नाही. कदाचित थोडंसं जे पुढे आहे, परंतु आता 10ची सरासरी मेंटेन करायची. मागच्या ओव्हरमध्ये तर थोड्याशा धावा आणखीन आल्या असत्या तर कदाचित चान्स बनला असता, परंतु आता 10 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत, विच इज कंपल्सरी. स्पीडअप करायचं थोडंसं, आणखीन घाई करायची आहे. वोडाफोन वहाल टीम, आपण जर यूट्यूबद्वारे आम्हाला ऐकत असाल तर कृपया आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. फटका चांगला आहे, देत दनादन बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेटच्या वरून षटकार. क्रिकेट आता बस झालं, आता आक्रमक होण्याची वेळ आली आहे. इनसाइड आउट, फिल्डर बॉल खाली, कॅच ड्रॉप अँड इट्स 4. बॉल मागे येतोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. सुटली आहे की मॅच सुटली आहे हे मॅच संपल्यानंतरच समजेल, कारण कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच, परंतु आता इथे कॅच ड्रॉप झाली अनावधानाने. हा मोठा धक्का आहे सध्या तरी संकेत 11 भूमिका स्पोर्ट्स शिरले टीमसाठी. करण मडवीची विकेट भरपूर इम्पॉर्टंट होती या क्षणाला. इथे जर विकेट मिळाली असती ना तर मॅच बनली असती, परंतु आता मॅच
हातातून निघून जायला वेळही लागणार नाही हे सुद्धा या निमित्ताने दिसून येते. फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, एकच धाव मिळणार. सिंगल आली टीमची. टोटल आता या सिंगलने वाढत असताना 31 वरती जाऊन पोहोचली आहे. 35 धाव फलकावरती आहेत. आता येणारे बॉल बाकी आहेत ते म्हणजे 9 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. बॉल टू रन इक्वेशन आहे आणि राईट हँडेड बॅटरसाठी आता क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. कुणाल मडवी. शॉर्ट पिच ऑन साइडला, हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नाव सेट ऑन अ फायर. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. षटकार करण मडवीच्याही बॅटमधून आलाय. प्रतिउत्तर दोघांनीही दिलंय, परंतु गोलंदाज अजूनही मॅच सोडण्यास तयार नाहीये. ड्राईव्ह केलाय, ढकलून दिला बॉलला फक्त सिंगलसाठी. दिस इज अ क्रिकेट आणि याच खेळाचा सन्मान अशा पद्धतीने करणं सुद्धा गरजेचं आहे. जिथे माहीत आहे खराब बॉल येतात तिथे समाचार घ्यावा आणि चांगल्या बॉलला सन्मान द्यावं. हे क्रिकेटचं खऱ्या अर्थीने सूत्र आहे. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे एक सिंगल आणखीन एकदा धावून पूर्ण केली जाते. सिंगलच्या बरोबरीने स्कोर झाला लेवल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपला पाहायला मिळते ती म्हणजे 43. 43 रन्स आतापर्यंत बनल्यात. आता 6 बॉलमध्ये धाव करायची फक्त आणि फक्त एक. आम्ही आभार व्यक्त करतोय. हँडशेक्स करा आणि या सामन्याचा निरोप घ्या. आणि चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो.